लाडकी बहीण नंतर आता लाडका भाऊ. राज्य सरकारची आणखी एक मोठी घोषणा. लाखो तरुणांना नव्या योजनेचा लाभ. मंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव असून त्यानुसार 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 रुपये मिळतील. ITI आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये, पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10,000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 6 महिन्यांसाठीच हे विद्यावेतन दिलं जाईल. शिक्षण सुरू असलेले आणि नोकरीत असलेले तरुण योजनेला पात्र नसते. उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा अशी अटही घालण्यात आली आहे. गेलेलं नाही काय करा आता पुरी ऐकून द्यायला बातमी नाही काय लेखाचं का बे छोट्या जमलं वाटते तू बी किती झालं तुझं शिक्षण किती झालं म्हणलं किती भेटते तुला आपलं BA झालं ना बा बरं झालं का मुक्त विद्यापीठ केलं मी अरे बाबा आपल्या 10,000 रुपये महिना सुरू आता लक्ष तू इकडचे 20 आणि तिकडचे 10 जमलं नाही आपलं म्हणजे तुझे BA झालं का बोले का माय बी BA झालं मग आपल्या दोघांना 10 भेटले का आता पण ते पुरी ऐकले ना काय काय नाही त्याच्यावर टीन किटी कसं काय करायला लागते काय मी फॉर्म गिरम भरणं आता आलो भाऊ तुमचं कुठं काय म्हणलं शिक्षण तुम्हाला काय भेटन का नाही काय करायचं आपलं तिसरीच आहे ना तिसरी वाल्याला जमर का काही ताल तिसरी वाल्याला कुठं 10वी वाल्याला मिळणे 12वी वाले फक्त 12वी त्याच्यावरचे म्हणते ना ऐकलं नाही का आता मग 10वी नाही 9वी नाही कोणतेच नाही पण ते कसं आता पाहून घ्यायला लागेल काय काय नाही मग कसं उशीर वाजा अजून गर्दी वाढायची लवकरात लवकर पाला लक्ष काय काय नाही पुरी डिटेल माहिती काढायला द्या काय लागणार ते आता आपलं आहेच ना आता वय किती पाहिजे म्हणजे वय किती असते त्याचं ते आता पाहणं सगळंच काय आहे आता आपण काय अर्ध्याच बातमी थांबली आपली पाहणं ते काय आहे काय नाही मेळा त्याचा बरोबर जमलं पाहिलं का 39 आहे माझ्या आता काय आता लग्नच तर उशिरा झाला आता बरं पाहिजे तुम्ही काय पोझिशन आहे ना पाहू आपण त्याची माहिती पूर्ण डिटेल घेऊ पाहू त्याचं काय तर काही असं नाही का 10,000 रुपये म्हणजे लय जमलं आपला बजेट पण नाही का 10,000 म्हणजे दर महिन्याला फुकट फाकट काही न करता आपण अजून काय आहे काय नाही अजून समजलं का आपल्याला मग काय करावं लागते काय नाही क्लिअर मॅटर अजून होऊ दे मग नंतर सांगू अजून काय आहे तर मग फुकट आहे फुकट देणार आहे तुम्हाला कामाची दिसून नाही का माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता आलेली आहे माझा लाडका भाऊ या योजनेकरता 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 6,000 रुपये महिना आणि डिप्लोमा व ITI वाल्यांना मिळणार 8,000 रुपये महिना पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मिळणार 10,000 रुपये महिना बाबा माझ्या लाडकी बहीण सुरू झाला का काय आला का त्याच्यात तुमचं झालं ना हो तुझ्या भरला ना फॉर्म तुमचे आता झाले पगार 1 जुलैपासून लागू झालं तुमचं पण आपलं हे आता याचा आलं नवीन पोट्टेसाठी आलं ना आता खरे भारी तू कोणता वर्ग कोणता पास आहे म्हणलं अरे 12 आहे बाबा आपलं 12वी पूर्ण आहे आपलं पास आहे 12वीच आहे नाही पुढे शिकला असतात काही बिघड असतं का पाय बरं आता हे 10,000 रुपये ना पदवीवाले आणि हे डिप्लोमावाले ITI वाले 8,000 आहे तुला काय 6,000 रुपये काय 12वी जरा शिकला असतात काही बिघड असतं तुझ्या हो म्हणजे कसे काय भेटून राहिले ते म्हणजे आजच भेटते का म्हणजे काय काय करा काय लागते हाय का अजून काही येत नाही काय करावं लागते काय नाही ते तू पाहायचा कोण की आता मी वाचली मला दिसलं हेडलाईन वाचलं मग आता पहा मला भेटून राहिला समजा निराधार 1,500 रुपये महिना तुझ्या आईला भेटून राहिला समजा माझी लाडकी बहीण 1,500 रुपये आता तुला भेटून राहिला समजा किती 6,006 बाबा 6ची 9 तर आपल्या घरी येऊन राहिला रे मग तर काही टेन्शन नाही कंट्रोल आपलं फुकट आहे म्हणजे लोडचं कामच नाही राहिला आता आपल्याला तसं मग तर बाबा जमलंच मग आता लवकर यायला फॉर्म भरायला लावा आता आमचे तर झाले म्हणा म्हणलं आमचे पैसे कसे काही येते म्हणलं काही समजलं का ते राहिला काही कसं आहे आता ज्याचे फॉर्म भरणं झाले त्याला भेटणारच आहे आता 1 जुलैपासून त्याने डिक्लेअर करायला आहे ना भेटते म्हणून आता कसं आहे ते याद्या लागतील कोण कोण होय कोण त्यातनी सिलेक्ट झाले अपात्र कोणते पात्र कोणती त्याची चावडीवर वाचन होईल त्या यादीचं मग त्याच्यानंतर तुम्हाला ते हरकती मागतील हरकती मागल्यानंतर तुम्हाला पगार सुरू होईल असं आहे म्हणते पाहते असं वाचण्यात आहे माय मग जाऊ द्या काही असं भेटते ना हो जाऊ द्या आता समजा 9,000 तर आला आपल्याला नाही का तरी आपल्याला 4,000 रुपये समजा महिन्याचा खर्च दे तरी 5,000 आपल्याला खाऊन पिऊन उडते नाही का कंट्रोलचं टेन्शनच नाही आणि तुमचा पेपरचा महिना भेटते जमलं बाबा आता मस्त झालं आपलं आपण का भानू जरा शिल्लक शिकला असता तर 10,000 रुपये मरण नव्हतं ना आता देवीदाचं पोरगं बबनचं पोरगं 10,000-8,000 रुपये भेटते द्यायले शिवल्याचं बी ITI आता नंबर लागला म्हणजे त्याला भेटते काय माहित बा हो असं आहे पाहिजे बरेचसे आता पोट्टे आता काय भेटते किती भेटते तर पण भानू मी काय म्हणतो लवकरात लवकर फार्माचं पाय बा लवकर भरून घे काय करायला लागते काय नाही तर वाचते बरोबर आणि लवकर आपला कार्यक्रम करून टाक पाहतो मी आता काही ना काही मेळ लावतो सगळ्या पोट्टे सांगून देतो त्याने वाचलं नसेल तर मारती घेतील मारती कुठे भेटते रे मारती कोणता वर्ग आहे मारती भेटते ना 12 फेल भेटते ना हो ते मारती फेल आहे हो मारती 12 नाही 11 पास झालेला आहे हो त्याचा नाही मिळेल नाही का त्याचा काय म्हणजे रे 10वी वाल्या नाही ते 12वी म्हणते ते 12वीच्या खालच्या नाही ना नाही मारती रे पण झाबरू आहे का झाबरू लाऱ्या चेतिया अजून आपलं भुसण्या अजून कोण आहे बा मला वाटतं लक्ष्मण भाऊ बी येते वाटते नाही लक्ष्मण भेटते त्याला काही गरज लक्ष्मण भेटते का पाला नक्की काय किती वय आहे काय नाही का बरोबर येतो मी पोट्टे भेटतो जरासं वार्ता देत त्याला काय करायचं कुठं माहिती घ्यायची पाहून येतो काय म्हणतो तू असं कर आपलं पोट्टेला घेऊन जा शांतारामला भेट त्याला म्हणा बा ते आपला बड भाऊ नाही का ते कपडे दुकान असते हो त्याच्याकडून माहिती घ्या त्याला कसं माहित असते हो पेपर वाचते मस्त ते हुशार माणूस आहे डबल MA आहे म्हणते ते हो त्याला भेट गोळ्या हो त्याला माहित असून बरोबर तसं करतो मग शांताराम भाऊले ते सगळ्याला भेटतो मी आणि पाहतो काय मग हो ठीक आहे नाही रे मला तर माहिती नव्हते माझा लाडका भाऊ येते काय प्रकरण हो आता माझी लाडकी बहिणीचे फॉर्म गिरम भरला बाईचा हो बाकीचं माहिती आहे TC ते काढले फॉर्म भरणं झाले आता पण आता हे काय आहे हे कोणासाठी आमच्यासाठी आहे का आमचा ताल बसून राहिला
तर हे तुम्ही काही तुमचेच नका पाच जाऊ ना. आम्ही तर बेरोजगार हिंडून राहिलो. आमच्यासाठी योजना आहे हे तरुण युवकासाठी. तुम्हाला सन्मान निधी भेटू राहिला ना 6,000 रुपये बस झाला आता. आता काय तुम्हाला काय सर खोऱ्यान देणार आहे आमच्यासाठी या तरुण वर्गासाठी बेरोजगार जे आहेत काही पोट्टे त्याच्यासाठी योजना आहे. आता त्याची माहिती आपल्याला कसं म्हणजे बाळभाऊ करून घ्यायची होती म्हणून म्हणलं फोन लावा. बाळभाऊला बोलावून घ्या. आम्ही एक त्याला जेवण देऊ पार्टी देऊ. तुम्ही त्याला फोन लावा त्याला म्हणा उद्या या. असं म्हणजे आमचं काही नाही याच्यात नाही का. बरं पण आता मी काय म्हणतो कसं आहे तसं म्हणा डबल एम माणूस आहे त्याला कसं नॉलेज असेल त्याचं. बरं फोन लावून पाहतो जरा कसं तसं तर काही येणार नाही ते आयडिया बोलावलं त्याला. हो पण खर्च तुम्ही करता ना ते पार्टीच्या जेवाचा आहे ते काय तर माहिती सांगायचं म्हटलं तर येणार नाही ते. त्याला आता आपल्या म्हणजे खोपडीची मस्त भाजी बनवू सगळे पोट्टे एकत्र करून तिथं मग त्याला सांगा मला माहिती. हो जेवण आहे म्हणा असं सांगा. हो तसंच करायला तसं काही येणार नाही ते नाही का. हो जेवण आहे म्हणा ती पण उतरायचं हो पालन काय त्याला फोन करा झाबरेले करता. हो म्हणजे कसं सगळेच पोट्टे एखादं म्हणा हो म्हणजे बरं राहते. हा पहिले हे येते का नाही पाहतो द्या. पहिले प्रमुख पाहुणे आले तरच मजा आहे ना. मग नाही आलं तर काय करतं थांबा लावून पाहू द्या. कुकून दिवस निघाला म्हणा. हो ना आता माझा फोन आहे. हॅलो बोला म्हणलं काय कुकून दिवस निघाला म्हणलं आज पाहूनच राहिलो होतो. कसा काय लावला काय आवडलं म्हणलं घोडं. आता हाय आता फोन लावला आता तिकून नाही बोलता बा तुम्ही. नाही लावला तिकून नाही बोलता. अरे म्हणलं आम्हाला असं वाटते बा चला 4 लोक आपण जीव घालतो एखादा अजून शिल्लक वाढला चालते. म्हणून म्हणलं त्यासाठी फोन लावला होता. आता का आता अजून काय आता निरा पंक्ताच उठूचा भावा. निरा रामपूरला मला काही असलं की पंक्ता आले का कमाला बा तुमची काय आता उद्या ती पण उतारा आहे ना. ती पण उतारा हो आता कसं आहे ती पण उतारायच्यानं लोकायला बोलावं लागते. चला बा जरा असं मनाला समाधान वाटते. आता करू राहिले ती पण उतारा का. हो म्हणलं एवढा झाले ना पोटरा एवढा सोयाबीन झाले ना आता म्हणजे ती पण उतारा करतो. अरे काय लवकर करा मग इतका टाइम असते का. पीक आल्यावर करता भावा ना. ते कसं जरासं पाणी पावसायच्या ना मागं पुढे झालं ते. पण आपलं करायचं म्हणजे करायचा. काजूकरी आहे म्हटलं ती पण उतारायत नाही. ये म्हणलं तू हो ते चिमण राव असं तर त्याला घेऊन ये. जरासं कसं बरं राहते मग. यायला काही हरकत नाही. तुम्ही काय करता तिकडे मा सासऱ्याला बोलावता. मा सासरा आला की तिथं कधी चांगलं म्हणून म्हणलं बा सासरी बा नसं तर बोलावा. नाही यावेळेस त्याला बोलावच नाही आपण कसं तुम्हालाच बोलावून राहिलो. बाकी गावातलेच आहे आमचे असं कोणी जास्त पाहुणे रावलेच नाही यावेळेस. बरं मग चालते मग काय हरकत नाही. मी आता चिमण राव दोघं येतो. मग किती वाजता येऊ द्या. संध्याकाळी या तुम्ही. संध्याकाळचे मस्त आपलं संध्याकाळी जेवण असते 7-8 वाजता. मस्त जेवण केलं आपलं मुक्काम केलं सकाळी जा. मुक्कामात काही नाही आजकाल. हो बस जेवण केलं की घराकडे. काही हरकत नाही. ठीक आहे मग उद्या येतो मग. हो येतो. बरं या मग. का म्हणलं ते तुम्ही बातमी वाचली का ती का लाडका भाऊ योजना ती तुम्ही बसता का म्हणलं त्याच्यात. असं मग निरा चिमकुडी घ्यायचं काम करता. माहिती आहे ना तुम्हाला काय काय नाही तर तुम्ही काय म्हणलं हे काय करू नका तुम्ही. सगळं माहिती आहे तुम्हाला काय काय नाही. मग आता तुम्हाला माहिती आहे का मला लग्न असं 40 वर्षी झालं. मी कसं काय बसणार आहे योजनेनी. 35 वाल्यासाठी आहे ना ते फक्त पुरं डिटेल वाचलं पुरं डिटेल. मी बसत नाही त्याच्यात. जमलं आहे हो यायला माहिती किती आहे म्हणलं सगळे. हो ना बरं पण मला काय वाटलं बा काय सांगा आता बसता का काय. तर मी जरा असं म्हणजे ओझरतं वाचलं बातमी ऐकली टीव्हीवर म्हणून म्हणलं बा बसता का तुम्ही. म्हणलं मारुतराव बसेल का मारुतराव. असं आहे शांताराभाऊचं काम. नीरा म्हणलं हे बा म्हणलं कचराच करते माय कुठे बी. आता काय बोला आता काय ते बा बोलायला न बोललेलं पुरलं ते मारते. निरा म्हणलं मुजऱ्यानं वाया गेलं त्याचं काम. 3 विषय गेले त्याचे 12 नाही. 2 काढले त्यानं 2-4 वर्षात. मग तरी एक राहिला. एका मार्कात नापास झाला असं सांगते लोकायले. पाय सांगते बा त्याला किती मार्क पडले त्यालाच माहित असं आपल्याला माहित. काय सांगा काय बोला आता. जाऊ दे त्याला काय भेटणार आहे 12वी पास तरी आहे का ते. नापास झालेलं नाही आहे ते. काही नाही त्याला. तर असा जवळ आहे म्हणून तर असं वाटते खुरासने मिरचीची येईल भाजी खाऊ घाला होता. नाही आता ते हिरव्या मिरचीच करतो. अरे म्हणलं जवळ बापू मी काय म्हणतो नापास झालो काय काय झालो का. माय काय राहिलं का आता. माझं आहे ना महापुरेस आहे ना सगळं. म्हणलं तुमच्यासारखं माय काही इतके वर्ष राहिलं नाही म्हणलं. चालले मोठे सांगून राहिले. या लवकर उद्या जेवण आहे मस्त संध्याकाळच्या बाहेर या. काय म्हणतं पाचशे चंद्र भांडण लावते. अरे तिथं आहे का मारत अरे काय आलं का मारते. अरे ते मजाकच्या गोष्टी आल्या का ते. आता मेवण्याची मजाक नसते करत का जवळ माणूस काय आलं का तू का नाही मला मनावर घेतो बा ना. समजते सगळं समजते ना. तुमचं कसं पोटात काय नोटात काय माहित नाही का तुम्ही. हो ना जवळच तसा भेटला ना मला. हो या जाऊ द्या. हो जे झालं ते आता हो काय आता लहान म्हणून कसं ऐकायला लागते जवळ बाजू. या तुम्ही उद्या. बरं हो ठीक आहे हो येतो काय हरकत नाही. बोला ना. बोला काय म्हणता. अरे झाबरू काय आले का किती दिवस झाले आला नाही तू. ये ना म्हणलं उद्या ती पण उतारा होता घरी जेवणाचा कार्यक्रम आहे. मग कसं जरा नलुली आणायला जायचं होतं. हो तिचं कसं ते ट्रेनिंग झालेलं आहे आता पूर्ण PSCनी. आता तिला कसं जॉईन व्हायचं आहे. आता ती येऊन राहिली घरी. तर म्हटलं फोन आला तिचा. तर म्हणलं येशील का मग. उद्या कसं जेवण खाणं कर परवा दिवस चालत आहे मग. बरं हो ना. पण आता 1 केस हातात घेतलेली होती मी. हो ते बँकेतल्या लुटीचं. बरं पाय तुम्ही काय आहे मग. उद्या नाही का उद्या ती पण उतारण परवा दिवशी समजा हे नाही का. बरं ठीक आहे आता तर मी संध्याकाळचा येतो मग. हो येरी जेवण रात्रीची असते ना. हो संध्याकाळचं मग काय तर हो कसं बळभवले बोलावलेलं आहे. बाकी सगळेच पोट्टे पाट्टे सगळेच आहेत. ये म्हणलं मग. बरं येईन ना मग. हो काही हरकत नाही. हो येतो उद्या. तुम्हाला माहिती आहे का नाही माझा लाडका भाऊ योजना आली म्हणते ना आता आपल्या बहिणीसारखी. बाबा त्याचं बी जमलं म्हणजे भावाचं. तर पाहिलं बाबा त्या भूषणाची विचारून किती पैसे भेटते काय भेटते तर सुरू झालं म्हणते ना ते. काय बोलून राहिला खरंच म्हणलं आमचं भूषण भेटेल का. म्हणजे आमचं भूषण ITI लागलं बा आता. काय तर आता यायला भेटते म्हणते का म्हणलं सुशीला चापोराला भेटते ना. ते पोरगं जास्त शिकलं वाटते BSc काय म्हणे. आमचं पोरगं BSc झालं बाबा यागरी. आता काय नाही ते विचारलं त्याला किती रुपये महिना भेटते म्हणते काय पैसे किती भेटते का त्याच्यात.
मग काय तर 12वीचे पास आहे द्यायला 6,000 आणि ते काय म्हणते अजून दुसरेवाल्याला 8,000 अजून तिसरेवाले असे 3 टप्पे देत नाही. ज्याचं शिक्षण जास्त तसे जास्तीत जास्त पैसे 6,000 8,000 10,000 दर महिन्याला आहे देवी. विचारलं मग लारेला काय काय नाही तर हो पाला मग आमचं पोरग तर नापास आहे म्हणलं आमच्या पोराला नाही भेटणार वाटते नाही. हो 12वी पासच पाहिजे नाही. हो बाई म्हणलं हो मारती पास नाही वाटते नाही. मारती पास नाही का बाबा आमच्या तर कोणत्या योजना कोणत्या तकदीरातच नाही. मग एका मार्काने मारती नापास झालता हो 12वीत नाही तर मग ते कसं आहे आज आता या योजनेत आला नसता का. मग आता काय मास्तर नाला त्याचं काही बिघडलं असतं का. पगार चालूच आहे ना. मग महापुराला 1 मार्क कमी झाला आता गेला का त्याचं योजनेतून बाद झाला का नाही. पण आता माहिती सुनाई बी ती बी आता लग्न झालं असतं तर ती आता 21 वर्षाची वर होती. तिला भेटत नव्हते का आता हे माझी लाडची बहीण ती बी हुकली हो तिकडे. आता ते कसे अविवाहित आहे तिथे तिकडे लागू झालं नाही. म्हणजे आहे की नाही आमच्या मागं सरळ योजना आम्हाला काहीच नाही भेटू राहिलं. आता ते 12वी पास नाही तर ते काय करते आता हाय तर साहेब बाबा ते 12वी पासवाले म्हणते ते आमच्या चेतनला भेटेन मग त्याचे BSc बाबा मग आम्हाला भेटेन समजा. हे काय तर मग आता काय पुरायला भेटते मस्त म्हणलं 10,000-8,000 रुपये महिना पुरायला भेटला किती आता त्याचा खर्च बागते. आता काय करायला लागते काय नाही भाने गेला बाबा विचाराले हो म्हणजे आता ते पाहतो म्हणे मी कशी काय माहिती घेतो म्हणे मग लवकर फॉर्म भरून करून टाकतो म्हणे काम. मला सांगा लागेल बाबा हे आमच्या घरचे तर काय लक्ष नसते द्यायचं पाहा घरी जाऊन. तरी तर म्हणलं काहीतरी जांगळ बुत्ता आहेच म्हणलं याच्यातनी. हो म्हणलंच तर बोलावलं नाही तर आता लोक तुमचा राहिला का ते ती पण उतारा मग खाऊन घेऊन मोकळे झाले असेल तुम्ही. अरे मग काय बघा सांगत नव्हतं का मी या कामासाठी बोलावलं असतं माझ्या लाडक्या भावाची माहिती सांगून काही हरकत नाही सांगतो मी टेन्शन नका घेऊ. पण आता मी आणलं येतं नाही पोट्टे म्हणे मग कसं बरं राहायचे म्हणून लक्ष्मण सहित सगळे बिलकुल बोलावून घेतले. तेच म्हणलं सांगा मग लवकर जरा हो 6,000 8,000 10,000 भेटू राहिले म्हणजे हो कसा नंबर लागला पाहिजे लवकर फॉर्म भरून आहे कसं आहे काय सांगा आम्हाला. झालं यायला वाटते बस पगार सुरू झाला का बस आयुष्यभरासाठी मस्त जमला आता. तसं नसते ना बाबा. या योजनेची पुरी माहिती घेतली का तुम्ही वाचला का काय क्लिअर आहे तर याच्यात कसं आहे याच्यात जे 12वी पासवाले आहे त्याला 6,000 भेटू राहिले हो याचा विषय नाही. त्यानंतर ITI आणि डिप्लोमावाले जे आहे त्याला 8,000 आणि जे पदवीधर आणि पदव्युत्तर आहे त्याला समजा 10,000 भेटून राहिले. पण जे शिक्षण घेऊन राहिले सध्या 12वीतनी आता जे शिकून राहिले बा त्याला नाही भेटत बरं. आणि जे समजा ITI करून राहिले त्याला नाही भेटत. ज्याचं कम्प्लीट झालं पूर्ण झालं त्याला भेटणार आहे. ते बेरोजगार आहे तर म्हणून त्याला भेटणार आहे. हो ना ते तर माहिती आहे आम्हाला. मग कसं काय म्हणजे आयुष्यभर नाही भेटत का म्हणजे किती दिवसासाठी आहे मग हे. आता हे कसं आहे मी तुम्हाला डिटेल्स सांगतो जास्त टाइमपास न करता. हे जे आहे योजना याचा मेन उद्देश म्हणजे तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षणातून तुम्हाला एक रोजगारक्षम बनवणार आहे. म्हणजे कुशल कामगाराला आजकाल महत्व आहे कंपनीनं. हो असं कोणी गेलं तर त्याला जास्त महत्व नसते. म्हणून कसं आहे उद्योजकाकडे तरुण वर्ग त्याच्याकडे कलटला पाहिजे म्हणून ही योजना आहे. बेरोजगाराला संधी आहे याच्यातनी. तर याच्यातनी 85 कोटी रुपयाचा निधी सरकार खर्च करणार आहे. याच्या 10 लाख कोटी याला प्रशिक्षण देणार आहे. त्याचा पैसा सरकार स्टायपेंड द्यायला देणार आहे. याचा अर्थ हे जे कंपनी आहे हो कारखाने आहे म्हणा किंवा महामंडळ आहे त्याचं आणि हे तुम्ही जे रोजगार मागणारे बेरोजगार आहे हे यायला जोडण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ते दुवा आहे म्हणतात सरकार की कंपनी आणि जे तरुण वर्ग इच्छुक वर्ग काम करणारा बेरोजगार ज्याला काम नाही त्याला एकत्रितपणे जोडण्याचं काम सरकारनं या माध्यमातून केलेलं आहे. बरोबर मग पात्रता काय त्याची म्हणजे काय पाहिजे काय माणूस. मग हे पहिले पहा तुम्ही कोण बसते पाहिजे या सगळे जण आहे पूर्ण का आणू तुम्ही 18 वर्ष कंप्लीट त्याचं झालं आणि 35 वर्षाच्या अंदर किंवा 35 वर्ष ज्याचं पूर्ण झालेलं आहे त्यालाच ही योजना लागू आहे. 35च्या वर जे गेला ते यजबार झाला त्याला हे योजना लागू नाही. बाबा म्हणजे मग समजा लक्ष्मणराव म्हणजे मग आपला नंबर गेला राजा मला 39 आहे हो काय हुकलं मग आपलं समजा. आता ते तर आहेच म्हणा. आता 35 सांगितलं पण काही सांगता येत नाही सरकारनं. जर समजा त्याच्या मनात आलं तर आता माझी लाडकी बहीणमध्ये काही समजा अटी शर्ती कमी केल्या द्यायच्या तसं आपल्याही करून 40 वर नेईन काय सांगता येते. कारण की बरेच जण कलपले ना आपल्यासारखे. तर आता याच्यात कसं आहे आता तुमचं झालं 18 ते 35 वय झालं क्लिअर. शैक्षणिक पात्रता पाहिजे 12वी पास ITI पदविका डिप्लोमे सगळे पदवीधर MA गिमे सगळे. दुसरी गोष्ट महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे. आदिवासी सर्टिफिकेट असलं पाहिजे. बँक पासबुक आपलं काढलेलं पाहिजे स्वतःचं. आधार लिंक असलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे काही एवढंच असलं कागद हातात घेऊन जमणार नाही. पहिले खोल फिटिंग करावं लागेल आपल्याला जावं लागते भरावं लागते. तर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुमचा कार्यक्रम सुरू होईल. तर त्याच्यासाठी काय करायचं एक त्याची वेबसाईट आहे रोजगार.mahaswayam.gov.in या नावाची एक आपली वेबसाईट आहे. त्याच्यावर तुम्हाला फॉर्म भरावं लागते. तर त्याला म्हणते कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाची ती वेबसाईट आहे. याच्यावर नोंदणी केल्यानंतर मग तुम्हाला हे पगार सुरू होईल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणासाठी जे कंपनी भेटेल तिथं प्रशिक्षण करावं लागेल. म्हणजे समजा प्रशिक्षणाला जावं लागते किती दिवस करावं लागते ते ट्रेनिंग समजा. मग याच्यात कसं आहे जे कंपन्या महामंडळ आस्थापने कारखाने याच्यात ती समजा 6 महिन्याचं ट्रेनिंग तुम्हाला ते कंपनी देईल. त्याचं स्टायपेंड म्हणून जे पैसे आहे ते सरकार देईल 6,000 8,000 10,000. 6 महिने ट्रेनिंग झाल्यानंतर मग तुम्हाला सर्टिफिकेट भेटते. त्याच्या आधारावर तुम्हाला नोकरी तुम्हाला करावं लागते. ते म्हणजे तेच कंपनी दिलं असं नाही. तुम्हाला समजा त्या कंपनीला वाटलं तर ठेवून बी किंवा मग दुसऱ्या कंपनीत तुम्ही लागू शकता. म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला कुशल करणार आहेत ते. कौशल्य विकास तुमचा होईल. तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला भेटेल आणि बेरोजगारी कमी होईल असं आहे ते. असं सर्टिफिकेट भेटून आपल्याला कामाला लागावं लागते. मग म्हणजे समजा प्रशिक्षण केल्यावर म्हणजे पैसे भेटते असं आहे ते नाही भेटत. म्हणजे फॉर्म भरला की पैसे सुरू असं नाही माझी लाडकी बहीण सारखं असं. म्हणजे आपल्याला जावं लागते तिथं प्रशिक्षण घ्यावं लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला 6 महिने पैसे भेटते असं आहे का ते.
आहे ते देणार आहे तुम्हाला, आयुष्यभर पोचणार आहे फुकटात नाही. हो ना, काय पोरगं नाही पोचत बापाला एवढी इस्टेट असली तरी. तर तुम्हाला स्वतःहून फॉर्म भरा, कौशल्य विकास करा आणि मग तुम्हाला रोजगारासाठी संधी उपलब्ध होणार आहे. हो, मेहरबानी म्हणा हे तरी भेटून राहिलं, नाही तर मग आपल्याला कसं कंपनीत कोण घेते, सर्टिफिकेट भेटते, त्याच्यावर आपल्याला कुठे जॉब तर भेटं. जाऊ द्या ना, जे भेटले निघलो चला. चला आता पुढचं पहा, याला कोणते कागद पाहिजे ते पहा तुम्ही, तेवढे तयार करा फॉर्म भरायला चला. यायला तेवढे झाला का पगार सुरू नाही का? हो, घ्या मला दडपून आता. हो, जा प्रशिक्षण आले. हो, तर भेटते नाही का? हो, बरं झालं बा, आपल्यासाठी तर बरं झालं. हो, नाही तर येरी काय आपला नंबर लागत नव्हता. हे बा जवळ बा, काही अर्थ नाही. मी काय म्हणतो, आता समजा इथं भुसण्यासारखे शिक्षण चालू आहे, ते कटले म्हणता. लक्ष्मणराव सारखी वयानं कटली. आणि दुसरी गोष्ट आता लाईनी पाटलासारखी काय जाणार आहे अशा यांनी? काय मला नाही वाटत बा कोणत्या बेरोजगार जातील म्हणून. वाटते तुम्हाला एवढं पगार नाही समजा, वाटते तुम्हाला? अरे दादा, मी होतो म्हणलं कंपनीत, मला माहित आहे ना आमचे काय हाल आहेत. जे समजा काही ना काही ट्रेन आहे, त्याच्याजवळ कोणतं तरी ट्रेंड केलेला आहे, ITI केलेला आहे, त्याला कंपनी उचलते. आमच्या सारख्याले बस असं बस हालगो मालगोचेच काम होते आम्हाला. मग पगारही कमी असं असते ते. लय परिस्थिती गंभीर आहे बा, तुम्हाला नाही माहित दादा. लय गरीब लोक असते, तर बेरोजगार लोक असते. खरोखर हे बी त्याले फुलाची पाकळीसारखं आहे योजना. मग काही ना काही त्याला रोजगाराची संधी उपलब्ध होऊन राहिली. त्याच्यातून आशा तर निर्माण झाली त्याला. मग तुम्हाला वाटतं तुमच्याकडे आहे, पण आमच्यासारखे आहेत ना बा काही. मग असं आहे ते आमच्यासारख्याला पुरते बा. काय करता आम्ही घरी गावात हिंडल्यापेक्षा वटे राखल्यापेक्षा बरं आहे ना आम्हाला. बरं कागद कोणते पाहिजे आम्हाला? आता कागद आहे बा, आधार कार्ड काढून टाका, आदिवासी प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक सर्टिफिकेट तुमचे जे काय असेल, तुमचे 12वीचे असेल तर BA चे असेल जे असेल ते. त्याच्यानंतर बँक खाते, झेरॉक्स, ईमेल ID तुमचा तुम्ही तयार करा असं ना समजा. आणि वयाचे प्रमाणपत्र, चालक परवाना, पासपोर्ट फोटो असे तुमच्याजवळ तयार ठेवा. म्हणजे तिथं भरायला गेल्यावर मग हे नाही ते नाही असं झालं नाही पाहिजे. बस आता उद्या तुम्ही या, त्या वेबसाईटवर आपण भरून टाकू. पण मी काय म्हणतो, जर समजा मनातून एखाद्या महिन्यातून आलं बा किंवा तर मग काही जमणार नाही का? ताल का म्हणजे पूर्ण करायच लागते ते? पूर्ण तर करायला लागणार बा. हो, तुम्ही जर 15 दिवसात पाहून येसान तिथून कंपनीतून मग जमणार आहे. 6 महिने क्लिअर पाहिजे, सर्टिफिकेट भेटलं पाहिजे, नंतर तुमचा कार्यक्रम आहे. नाही तर मग कसं बा, गेलं 15 दिवस कटायला चालले घराकडे असं नाही. टिकून राहायला लागेल तुम्हाला असं. मग 6 महिने प्रशिक्षण पूर्ण क्लिअर पाहिजे, सर्टिफिकेट भेटेल तरी तुमचं पुढचं काम होईल. चला, अजून काय अडचण? आता मला भेटणार नाही का? ITI चालू आहे आता, मग आताच नंबर लागला, मग मला नाही भेटत. नाही, ज्याचं शिक्षण चालू आहे ते याला लागू नये. त्याला त्याचं शिक्षण पूर्ण करा. पूर्ण झाल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट आणा, मग तुम्ही त्या पात्र होता त्यासाठी. त्यासाठी पूर्ण झालेलं पाहिजे शिक्षण. बा काही असो, मी काय म्हणतो जवळ बा, या समजा ही जी योजना काढली, याचा खरोखर या तरुणाला फायदा होईल का असं वाटते तुम्हाला? मात्र फायदा आहे याचा. कसा आहे, याच्यात समजा रोजगार भेटून राहिला, आपल्याला कौशल्य विकास होऊन राहिला, बेरोजगारी कमी होऊन राहिली. कंपन्यांना आपल्याला कसं फ्रीमध्ये समजा प्रशिक्षण भेटून राहिलं, पैसे देऊन ट्रेनिंग नाही भेटत ना. मग हे आपल्याला सरकार स्टायपेंड भरून राहिलं, आपलं जाऊ दे तिकडे तेवढंच म्हणा. आणि कंपन्याला मनुष्यबळ भेटून राहिलं, त्याचं बी कसं देशासाठी आपल्याला कुशल कामगार प्राप्त करणं आपल्या देशात, तर आपल्या कंपन्या आपला देश पुढे जाईल असं आहे गड्या. बरोबर आहे. ज्याला बा एकदम समजा बेरोजगारच आहे, दुसरं कोणतं कामच नाही, तर त्याच्यासाठी हाय योजना चांगलीच आहे. असं काही टाकावं नाही का? बरं आहे, जाऊ दे. हो, पण आता मी म्हणतो, जर आता प्रशिक्षण करायचं आहे तर कंपन्या तर आपल्या इकडेच आहे, पुणे, मुंबई, नाशिक तिकडेच आहे की नाही. मग इकडे समजा पोरं इकडे आपल्याकडे गेले, त्याचा राहाचा खर्च हे ते बाकीचं मग ते पुरवलं पाहिजे ना. म्हणजे सांगा, या दृष्टीने विचार करायच लागेल ना आपल्याला तरुणाईले. तर ते आहे गड्या, पुरत असेल तर जा, नाही पुरत नका जाऊ. कसं आहे, ते आहे आपल्याला प्रशिक्षण. पुढच्या दृष्टीने एक आशा आहे तरुणाईले, आपल्याला एक प्रकारचं तिथं प्रशिक्षण भेटून आपण कुठं ना कुठं जॉब मिळू शकतो. या आशेने तुम्ही जा. नसन आवश्यकता तर मग आपलं आहे जे आहे ते आहे, ते रामकृष्ण हरी. मग बाकी काय बोला आपण. आहे की म्हणा, चांगलीच योजना आहे, बेरोजगाराला खरोखर भेटून राहिलं. पण आता आमच्यासारख्या त्याच्यातही ताल नाही बसू राहिला. जाऊ द्या. तर बरं जाऊ द्या. आता मी काय म्हणतो, चला आता भाजी झाली आपली, जेवणाचं पाहून घेऊ. शांताराम भाऊ, भाकरी आणल्या का? आम्ही काय आणल्या? जाय बरं भूषण, भाकरी गिरी घेऊन ये, जा लवकर सगळे. जा, माघारी बनवलेल्या आहेत, जा घेऊन ये. आयलाच का आता? बरं, तुमची गाडी आहे तिथं? बरं, जातो घेऊन येतो. हो, ठीक आहे. चला, आता आपण पाहिले की बा माझा लाडका भाऊ म्हणजेच योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, याची माहिती आपण पाहिलेली आहे. तर खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटू आपण नवीन विषय घेऊन 5 वाजता.